तर जय भीम भावांनो, सर्वांना नमोबुद्ध आहे। तर भावांनो, हे एक लोकेशन आहे आणि या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा स्मारक उभारण्यात आलेलं आहे। हे बघून मला फार छान वाटलं। भावांनो, या ठिकाणी गेटावरती काय नाव वगैरे नाही म्हणून मला काही इथं काय नाव वगैरे काही बघायला मिळालं नाही, पण इथे छोटे छोटे हे लावलेले आहेत यांनी संपर्कासाठी। काही इश्यू जर असला तर बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। तर भावांनो, या ठिकाणी बघू शकता तथागत गौतम बुद्ध यांचं भव्य एक स्मारक उभारण्यात आलंय। खाली सुद्धा आणि वरती बघा, एकदम भव्य स्मारक आहे। हे बघून फार छान वाटलं मला, अतिशय छान उभारण्यात आलेलं आहे। आणि इकडच्या साईडला जर बघितलं तुम्ही तर ह्या साईडला सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे। तर भावांनो, अक्षरशः बिहार जे आहे हे अतिशय सुंदर आहे। बिहार फक्त काही लोकांच्या नावामुळं, काही लोकांच्या करण्यामुळं ते थोडंफार बिहारचं नाव थोडंफार खराब आहे, पण अक्षरशः बिहार भरपूर सुंदर आहे। आणि बिहारमध्ये गया जे सिटी आहे ही अक्षरशः मनरम्य वातावरण आहे या ठिकाणी। कारण प्रत्येक 5 ते 2 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला भगवान बुद्ध यांचं अस्तित्व म्हणजे तुम्हाला काही ना काही त्यांचं बघायला मिळाल। आता मी जेव्हापासून आलो तेव्हापासून फिरतोय, पण अजूनसुद्धा मी पूर्ण लोकेशन फिरणं झालेलं नाही आहे माझं। तर अजूनसुद्धा आपण आहे, अजून 1-2 दिवस थांबणार इथं, बघूया, सर्व सिटी फिरूया। जितके पण बौद्ध स्थळ असतील गयामध्ये ते आपण पूर्ण कव्हर करण्याचं काम करूया। तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवत जावा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करत जावा, कारण की तुमचा भाऊ सायकलवरी प्रवास करून इथपर्यंत आलाय आणि अक्षरशः मला जितका आनंद होतोय तितकाच तुम्हाला व्हावा म्हणून मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे पूर्ण दर्शवण्याचं काम करतोय। बघू शकता भावांनो, किती छान आहे, अतिशय सुंदर। या साईडला बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, हे बघा भावांनो, जवळून दर्शवतो। आणि या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कधी स्थापित झालं कधी नाही। हे ज्यांना बघायचं असेल ते वाचू शकता, स्क्रीनशॉट वगैरे घेऊन टाका, नंतर वाचा। तर भावांनो, या ठिकाणी सुद्धा एक छोटासा स्तूपासारखा आहे, पण हे नेमकं काय आहे मला माहिती नाही, पण चला त्याला सुद्धा आपण कव्हर करूया, बघूया नंतर काय काय नाही। माहिती दिलेली आहे, ज्यांना माहिती हवी असेल त्यांनी वाचावं किंवा स्क्रीनशॉट घेऊन नंतर वाचावा। अगोदर हे बघा, आणि हे काय आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा माहिती पडेल की हे नेमकं काय म्हणतात याला, ठीक आहे। बघू शकता भावांनो, अतिशय सुंदर आहे आणि अतिशय गया जी सिटी आहे भावांनो, भरपूर सुंदर आहे, भरपूर सुंदर आहे गया, भरपूर सुंदर आहे भावांनो गया। आणि मी आत्तापर्यंत इतकी सुंदर सिटी नाही बघितली जिथे प्रत्येक 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती भगवान बुद्धांचा वास असेल। प्रत्येक जागेवरती भावांनो बिहारमध्ये गया सिटीमध्ये बुद्धाचं स्मारक किंवा बुद्धाचे मॉनेस्ट्री तुम्हाला बघायला मिळतील। तर भावांनो, हे अतिशय सुंदर आहे। आणि ह्या जागेवरती, हे जागेचं नाव काय मला माहिती नाही, पण इथं भगवान बुद्धांची मूर्ती, भगवान बुद्धाची मूर्ती स्थापित आहे मोठी। आणि या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा स्थापित आहे। तर भरपूर छान लोकेशन आहे, बघू शकता। तर चला भावांनो, आपण जाऊया आता आपल्या दुसऱ्या लोकेशनकडे, बघू अजून गया बघण्याचं, भरपूर एक्सप्लोअर करायचं आपल्याला गया, कारण की गया सिटीमध्ये भरपूर काही लोकेशन्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत। तर चला भावांनो, निघूया इथून। तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा।